मुलांच्या सुट्ट्या संपत आलेल्या आहेत. आता काहीच दिवस त्यांना असं खूप वेळपर्यंत झोपायला मिळणार आहे. नंतर तर त्यांचं सकाळी उठणं, मग रेडी होणं, नंतर शाळेत जाणं आणि ह्या सगळ्या गोष्टी त्यांचं रुटीन सुरू होणारच आहे. म्हटलं आता काही दिवस त्यांना चांगलं झोपू देते. अद्विकची शाळा ओपन व्हायला तर वेळ आहे थोडा, पण माहीचे क्लासेस सुरू झालेले आहेत. त्यामुळे तिला सकाळी 6ला उठून 7पर्यंत तिला क्लासला पोहोचावं लागतं. आणि तिचं सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत क्लास चालतो. त्यामुळे मग तिचं टेन्शनच आहे मला, कारण 2 दिवस तिने डबा नेला नाही आणि तिथेच काहीतरी खाऊन घेतलं. त्यामुळे मग आता विचार केला की नाही, टिफिन द्यायला पाहिजे तिला. सकाळी टिफिन घेऊन गेली तर मग एक टेन्शन दूर होतं आपलं. म्हणून आता ती टिफिन न्यायला लागलेली आहे आजपासनं. तिला काल स्ट्रिक्ट वॉर्निंग दिली होती की टिफिन नेल्याशिवाय आता जायचं नाही म्हणून. तर हे तोपर्यंत पार्सल आलेलं होतं माझ्या सकाळी. आता हे रोजचंच काम झालेलं आहे माझं पार्सलचं. याचे व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील माझ्या इंडियन मॉम कांचन हिंदी चॅनलवर, आणि काय आहे ते पण बघायला मिळेल. आणि हो, अद्विकच्यासाठी त्याच्या पप्पांनी सँडल आणली होती सकाळी. तो बघून खुश झाला होता. नंतर माझ्यासाठी चहा बनवायला लागली, कारण उठल्याबरोबर मी ॲलोवेरा आणि आवळा ज्यूस घेते. तर त्यामुळे मग त्या गोष्टी घेतल्यानंतर काही वेळपर्यंत चहा पिता येत नाही, म्हणून मग चहा पिला नाही. नंतर मग आता गरम पाणी पिते आणि नंतर मग आता चहा ठेवलेला आहे स्वतःसाठी. किती दिवस झाले चहा सोडण्याचा प्रण घेते म्हटलं, पण चहा सोडणं होतच नाही आहे. म्हटलं चहा सोडते आणि दुसरं काहीतरी ॲड करते. पण मला असं वाटते ही गुड न्यूज मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करेल की मी चहा सोडलेला आहे म्हणून. खूप दिवसाचा विचार करते आहे. थोडं आता मुलांच्या सुट्या वगैरे संपल्या ना आणि स्कूल स्टार्ट झाली ना, मग आपण आपल्या रुटीनमध्ये येतो आणि नंतर मग आपण आपल्यासाठी पण वेळ देतो. तर आता मुलं जेव्हा सकाळी उठतात आणि सकाळी मग जातात, त्यानंतर तर मग आपल्याला वेळ असतो. आपण स्वतःसाठी वेळ देतो आणि मग ज्या आपण गोष्टी आपल्याला करायच्या असतात त्या गोष्टी आपण करतो सुद्धा स्वतःसाठी. तर ह्याच गोष्टी आहेत. आता मुलांच्या सुट्या सुरू होत्या ना, तर मी पण माझ्या स्वतःकडे लक्ष देणं बिलकुल बंद केलं होतं. कारण मग ते झोपतात तर मग आपणही झोपतो. मग काय असं वाटतंय उठूनच काय करायचं, मग मुलं झोपलेले आहे तर तोपर्यंत आपण पण झोपून घ्यायचं म्हणून. आणि सध्या माझी इम्युनिटी इतकी लो झालेली आहे, मी नेहमी बिमार पडते आहे. हे कशामुळे होत आहे काय माहिती. आता आज सकाळी ब्रेकफास्टमध्ये म्हणजे माहीच्या टिफिनसाठी साबुदाण्याची खिचडी बनवली होती. तर तीच आता अद्विकला देते, कारण माझ्या दोन्हीही मुलांना साबुदाण्याची खिचडी खूप आवडते. त्यांना तर सकाळ आणि संध्याकाळ जरी दिली ना मी साबुदाण्याची खिचडी तरी ते खातात आणि मस्त आवडीने खातात. आणि हो, माझं वर्कआउट पण बंद आहे, तर वर्कआउट हे लवकर सुरू करायचं आहे. नंतर मग ट्रीटमेंट सुरू करायची आहे होमिओपॅथी आणि प्रॉपर रुटीनमध्ये यायचं आहे. चला मग आता इथेच या ब्लॉगला थांबवते. मिनी ब्लॉग आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करायला विसरू नका. बाय, टेक केअर आणि लव्ह यू ऑल. बाय गाईज.